जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. थँक यू. काय माय सेल्फ किरण. चल. काय प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं इतकं नसतं सेम. असो, पण कार्यक्रमाची क्रेज बघा ना किती आहे. म्हणजे कार्यक्रम सर्व स्तरात पोहोचावा ही जी माझी इच्छा होती ना, ते मला वाटतं आता हळूहळू पूर्ण होऊ लागलेलं आहे. पण या किरणसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मंडळी, आमच्याकडे असं आज प्रेमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणूनच मी जांभळ्या रंगाचं हे जॅकेट घातलं, कारण प्रेमाचा रंगच असतो ना जांभळा. असू देत, मी प्रेमात पडल्यानंतर काही बोलतो तुम्हाला माहिती आहे. पण इश्क वाला लव ही जी लव्ह स्टोरी आहे ती आज आमच्या या मंचावरती अवतरणार आहे. आणि याच फिल्मचे हिरो हिरोईन सुद्धा इथे आलेले आहेत कॉफी प्यायला. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आदिनाथ कोठारे आणि सुलग्ना पाणिग्रही. स्वागत आहे तुमचं. काय नाही, एकटी आली असती तर फार बरं झालं असतं. म्हणजे ही मिठी तिकडे मी वापरली असती, पण आता काय करू शकत नाही, कारण फिल्मचा हिरो आलेला आहे. आधी काय ना, आपलं ठरलं होतं असं की ती येणार एकटी, मग मी तिच्याशी गप्पा मारणार. म्हणजे माझं काही नसतं इथे. काय ना, या कार्यक्रमाचं एक दिग्दर्शक आहे आणि दिग्दर्शकांनी एक फॉर्मॅट ठरवलेला आहे की इकडे जी हिरोईन येते त्या हिरोईनची तूच आहेस. बघा बरं कसं आहे निलेश, हां प्रॉब्लेम असा आहे हां. त्या फिल्मचा हिरो मी आहे. हा प्रॉब्लेम नाही रे, ही चांगली गोष्ट आहे तुझ्यासाठी. अच्छा, माझ्यासाठी प्रॉब्लेम का? कारण म्हणून मी जरा इथे मध्ये उभा आहे त्यासाठी. हो, आणि याच्याबरोबर मी एक पिक्चर पण केला होता दुभंग. हो. ज्या पिक्चरमध्ये हा बॉक्सर बिक्सर होता. हो. त्याच्यामुळे तेव्हापासून मी याला खूप घाबरतो असं म्हणायचं असतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आदिनाथचं आणि या सिनेमाच्या हिरोईन सुलग्ना यांचं. जोरदार टाळ्या. आदिनाथ, तुमची ओळख तर सगळ्या महाराष्ट्राला आहेच आहे. यांच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे की ही नवीन हिरोईन कोण आहे, तर तूच सांगावंस आम्हाला की यांचं कसं कनेक्शन आहे आणि या कोण आहेत. बरं, माझी हिरोईन हॉट अँड स्टीमिंग सुलग्ना पाणिग्रही. हो. बरं, सुलग्नाचा हा पहिलाच सिनेमा आहे, मराठी सिनेमा. हो. ह्याच्या आधी हिने हिंदीत कामं केली आहेत आणि साऊथमध्ये कामं केली आहेत. हिंदीमध्ये मर्डर 2 तू सिनेमा बघितला असशील. नक्कीच बघितलं. मर्डर 2 मध्ये रेशमाची कॅरेक्टर हिने साकारली होती. मैं मरती हूँ मर्डर 2 आप ही मरती हो ना, इसीलिए मराठी फिल्म किया करो, यहाँ प्रेक्षक मरेंगे आप. लेकिन मुझे एक छोटा सा डाउट है, मैं पूछना चाहता हूँ, जो आपका सरनेम वो क्या है? सरनेम आपका पाणिग्रही. हम सिर्फ उड़ीसा में पाए जाते हैं. अच्छा. बहुत ही छोटी. हम सिर्फ उड़ीसा में पाए जाते हैं. बहुत अच्छी लाइन है. हम पाए जाते हैं. बहुत ही एक नीश प्रजाति है हमारी. ये जो प्रजाति है, ये प्रजाति सिर्फ पाई जाती है उड़ीसा में, जिनका नाम होता है पाणिग्रही. बरं निलेश, मला एक सांग, तुला असं नाही वाटत की तू मुलींवर इथे खूप जास्त लाईन मारतोस? जास्त नाही, जास्तीत जास्त म्हणजे थोडीशी 10 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर एवढीच मारतो. काय, मी पण तरुण आहे, गुन्हा होतो ना माणसाकडून. डॅम इट. हो, मी असताना कुठलाही गुन्हा घडू शकत नाही. चिकी बुम बुम, चिकी चिकी बुम बुम, चिकी चिकी. जोरदार टाळ्या महेशजी कोठारे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सर, मनापासून स्वागत आहे तुमचं आमच्या या चला हवा येऊ द्या कॅफेमध्ये. आज आदिनाथ इथे आलेला आहे. छकुलामधून आदिनाथने एंट्री घेतली होती तुमच्या सिनेमामधून, आणि हा छकुला एवढा मोठा झालाय आणि सगळीकडे लोकप्रिय झालेला आहे. कसं वाटतं? खूप छान वाटतं. कुठल्याही बापाला अभिमान वाटेलच अशी गोष्ट आहे. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. आणि ही नवीन फिल्म जी रिलीज झाली आहे सगळीकडे जोरदार रिस्पॉन्स मिळतोय, इश्क वाला लव, याबद्दल सर तुम्ही आम्हाला काय सांगा? खूप सुंदर फिल्म आहे, खूप आवडली मला, आणि त्यातली गाणी तर खूप सुंदर आहेत. यू मस्ट लिसन टू द सॉंग्स. तू वेडावशील गाणी ऐकून. मी फक्त तिकडे बघून वेडा झालो.
मला सांगायला आवडेल की सरांनी अनेक हिरोंना त्यांच्या सिनेमामधून लॉन्च केलं. मला पण सरांनीच लॉन्च केलेला आहे. माझा पहिला सिनेमा सरांनीच मला दिला होता. तो होता दुभंग आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी स्क्रीनवरती आलो होतो. थँक्यू सो मच सर. अरे गॉड ब्लेस यू. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. सर म्हटल्यानंतर फुल ऑन एनर्जी. ही एनर्जी आज आमच्या सेटवरती असणार आहे, या कॅफेमध्ये असणार आहे. पण सुलग्ना जी आज आमच्याकडे गेस्ट म्हणून आलेली आहे, सुलग्ना मराठी बोलताना काही त्रास झाला? मेरा 4-5 किलो कम हो गया टेंशन के मारे. अब आप टेंशन डाइट. हाँ आप टेंशन लो ही मत, क्योंकि मैं बहुत अच्छी मराठी बोलता हूँ. मैं क्लास भी ले सकता हूँ. आप अच्छा. तुझं हे जे फ्लर्टिंग चालू आहे ना, नाही, तुला एक सांगू, अरे हा संवाद आहे. तुला एक वॉर्न करतो मी फक्त की हिची आई पण आली आहे इकडे. तू डायरेक्ट आपली बोलणी आईशी करायची ठरवली होती. माय गॉड, हे ना याला म्हणतात हुशार हिरोईन. तिने ठरवलंय आज आईच्या समोर सगळं काही होऊन जाऊ देत. तर जोरदार टाळ्यांनी आता या सिनेमामध्ये यांच्या आईचा रोल ज्यांनी केलेला आहे त्यांना आपण या मंचावरती आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सुचित्रा बांदेकर यांच्यासाठी. मला वाटलंच होतं की माझ्या एंट्रीला हेच गाणं वाजवणार तुम्ही, म्हणून मी पैठणीचा ड्रेस पण घालून आले. वा 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 वा, हे मात्र युनिक बघायला मिळालेलं आहे. पैठणीचा ड्रेस हे मी पहिल्यांदा पाहिलेलं आहे. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुचित्रा मॅम साठी. खूप आनंद झाला आज तुम्ही आमच्याकडे आलेला आहात. आणि काय मॅम, या सिनेमात तुम्ही यांच्या आई आहेत असं मी ऐकलेलं आहे. सुलग्नासाठी एखादा जावई शोधायचाच असेल तर कसा हवाय तुम्हाला? साधारण असा जॅकेट वगैरे घातलेला वगैरे काय? जॅकेट इथे खूप जणांनी घातलंय बघ. नाही फक्त जांभळ्या रंगाचं जॅकेट घातलेला. हे बघ तुझ्यासारखा अजिबात नकोय हे कन्फर्म. काय कमी आहे माझ्यामध्ये? किती आगाऊ आहेस तू. किती बोलतोयस. त्या मुलीला जर इम्प्रेस करायचं असेल तर एवढं बोलून कसं इम्प्रेस करू? तुम्ही सांगा. सुलग्ना तुम्ही या ना. ये सुलग्ना. आधी सॉरी हा, तू नंतर 2 बुक्क्या मांडणार मला माहिती. कसं इम्प्रेस करायचं हिला? हा. एक तर फक्त हिच्याशी इंग्लिश किंवा हिंदीतच बोलायला फर्स्ट ऑफ ऑल. हा हे येत आहे मग पुढचं सांगते. येत आहे चला मग. हा सुरू. सुलग्ना, सुलग्ना, आय लव्ह यू. ये तो कोई भी बोल लेगा. एक मिनिट काय चाललंय हे? प्रत्येक एपिसोड मध्ये मी 1 मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही. 1 मिनिट थांबा. तुम्ही कोण आहात? मी प्रेक्षक आहे, कळलं का? मी बघायला आले इकडे. शांत बसा. आणि हे काय चाललंय? प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्ही असाच प्रपोज करता आणि तुम्ही काय हू करता रे प्रत्येक वेळी? एक मिनिट काय असा प्रपोज? असा मग असा करू तिला? तिकडे ना. जरा चांगले शब्द वापरा ना. मराठीमध्ये प्रपोज करा ना. मराठी कार्यक्रम करताय ना तुम्ही. तुम्ही सांगा कसा करायचा मराठीत प्रपोज? माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सरळ साधं बोलता येत नाही तुम्हाला? तुम्ही टाळ्या. तुम्ही पुण्याहून आलाय का? हो. तरीच जोरदार टाळ्या. काय आहे सुलग्ना, त्याच्या पुढे काय करू शकत नाही कारण काय प्रेक्षक फार सेन्सिटिव्ह असतात आपले ना. आपण नंतर बोलू. तू व्हॉट्सअपवर आहेस ना? जोरदार टाळ्या सुलग्नासाठी आणि सुचित्रा मॅम साठी झाल्या पाहिजेत. टाळ्या का हवायत बसण्यासाठी? तर मॅम आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. पुन्हा टाळ्या. मेले हे पण यांना पण काही काम नाही. पुढे टाळ्या वाजत बसतो. मॅम, या सिनेमामध्ये तुम्ही सुलग्नाच्या आईची व्यक्तिरेखा करताय. सिनेमा इतका चकाचक आहे, आगळा वेगळा सिनेमा बघायला मिळतोय सगळ्यांना आणि सगळीकडे एवढा रिस्पॉन्स येतोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की आजकालची जी मॉडर्न संस्कृती आहे किंवा जे मॉडर्नायझेशन झालंय त्याच्याशी थोडासा रिलेट करणारा हा सिनेमा आहे. म्हणजे मुलं आजकाल ज्या प्रकारचा विचार करतात आणि आई वडील ज्या प्रकारे विचार करतात त्याच्यावरती तो एक कुठेतरी साधत ते सगळं समतोल राखण्याचा प्रयत्न केला या फिल्ममध्ये. 2 अनोळखी माणसं एकमेकांना भेटतात. नावं माहीत नसतात, आवडीनिवडीही माहीत नसतात, तरी सुद्धा ती एकमेकांना ओळखीची वाटतात. कसं?
अजिंक्य नेना. आय एम अ कॉर्पोरेट लॉयर आणि माझा एक म्युझिक ग्रुप आहे. ओवी अभ्यंकर. डोक्यात खेळणारे नंबर ओठांवर आले की मज्जा असते. इट्स मॅजिक. ब्रेकअप इथे नाही, इथे असतो. ब्रेकअप इज नॉट हिअर, ब्रेकअप इज हिअर. समजलं? माझे 2 ब्रेकअप झाले. मला रडताना बघितलंस का? यू आर अन आयर्न गर्ल. आय एम अ कॅल्क्युलेटेड गर्ल. नेम ऑफ युअर गर्लफ्रेंड? ओवी कसले प्रश्न विचारतेस? मी गंमत करतेय. मी नाही करते. तू खरंच वेगळी आहेस. प्रेम टिकवण्यासाठी लग्न जरुरी नसतं. लग्नानंतर प्रेम संपतं. अजिंक्य, मला ट्रेडिशनल लग्न मला माझा नकोय. एकटेपणा खायला हो, उठलाय. म्हणून तर एकत्र मला राहूया. हवंय बंधन अजिंक्य, लग्नाचं. ऐक माझं, मला लग्न नको. अजिंक्य. इश्कवाला लव मधून आम्हाला काय नवीन बघायला मिळणार आहे? इश्कवाला लव्ह मध्ये मी काय रोमॅन्टिक सिनेमे केले आहेत, पण ते खूप असे नॉर्मल रोमॅन्टिक सिनेमे होते. इथे ना मला आउट अँड आउट रोमॅन्टिक हिरो, म्हणजे समुद्रकिनारी हातबीत पसरवून गातोय, हिरोईनचा हात पकडतोय, नाचतोय, बेचतोय, हे सगळं जी दडलेली इच्छा असते नाही का हिरोची, ती सगळी मला बाहेर काढता आली या सिनेमात. आणि मी जेवढी मजा केली ना, मला वाटतं प्रेक्षकांना तेवढीच मजा यायला सिनेमा बघताना. काय बोलतोय माणूस माझ्यासमोर सगळ्या गोष्टी. मजा केली काय? मला विशेष वाटतं लग्न झाल्यानंतरही एवढी मनात इच्छा है सगळं करने. सुलग्ना, आदि के साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा था? बहुत ज़्यादा अच्छा. इसने मेरी इतनी हेल्प की, और क्योंकि मेरे को मराठी आती नहीं है, सब ने इनफैक्ट, मैं सबको जिसके पास भी फ्री टाइम होता तो बैठा देती थी. लाइंस बताओ प्लीज. मैंने मतलब जैसे 10th 12th बोर्ड एग्जाम से पहले होता ना. सगळ्यात प्रॉब्लेम काय होता माहिती का, हिचे सर्वात जास्त लाईन सुलग्नाचे. अच्छा, या सिनेमाची गाणी फार सुंदर झाली आहेत आणि सगळ्या तरुणांच्या सध्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा कानामध्ये तीच गाणी वाजतायत. पण ही गाणी ज्या गायकांना गायलेली आहेत आणि जो गायक सगळ्या तरुणींच्या दिलाची धडकन आहे असं म्हणायला हरकत नाही. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्वप्नील बांदोडकर यांचं. माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा राधा राधा. तुम्ही तर हँडसम आहातच, पण आज जरा जास्त हँडसम दिसतात असं नाही वाटत तुम्हाला? नेहमीच दिसतात. मला पहिला प्रश्न तोच विचारायचा. खरं तर गायक म्हणून तुम्हाला खूप प्रश्न विचारले असतील. या शोच्या माध्यमातून एक वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही आम्हाला हिरो म्हणून कधी दिसणार? इनफॅक्ट ह्या सिनेमात स्वप्नील बांदोडकरने एक स्पेशल अपीअरन्स केलाय. क्या बात है. येस दादा. अनुभव खूप सुंदर होता ॲक्टिंग करण्याचा. आणि बेसिकली फिल्मची जी गाणी आहेत ती इतकी सुंदर आहेत. माझी 3 गाणी या फिल्ममध्ये आणि इतकी फॅन्टॅस्टिकली ती शूट झालेली आहेत. आणि आदिनाथ आणि सुलग्ना दे हॅव लुक सुपर. मी पूर्ण गाणं नाही म्हणायला सांगणार. माझी रिक्वेस्ट आहे फक्त जर तुम्ही थोडं आमच्यासाठी गुणगुणलं तर घरात बसलेल्या रसिक प्रेक्षकांना खूप आनंद होईल. तू दिसता मन माझे वेळे मला विसरते, तू हसता रेशीम गाणे नवे मनी उमलते. श्वासात कोणते अलगूज वाजते, का सांग भान हे हरपून जातसे, जगणेच होते स्वप्नासारखे, तू दिसता मन माझे वेडे मला विसरते. खरं तर कसं असतं, आई आलेली आहे, मुलगी इथे आहे. आता काय या मुलीने तर जमवलेलंच आहे. आणखीन एखादी मुलगी असावी असं माझी अपेक्षा होती आणि मला कळलं की यांना आणखीन एक मुलगी आहे या सिनेमामध्ये. बरोबर आहे ना? तर आता त्या मुलीला पण आपण या मंचावरती आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या भार्गवी चिरमुले यांच्यासाठी. अंग थर थरलं ग नजरेनं बाई, भावना तुमची नजर. भार्गवी, मनापासून स्वागत आहे तुमचं या मंचावरती. एक मिनिट
त्या आल्या, त्या बसल्या, यासाठी जोरदार टाळ्या कशासाठी? हे बघ मला ना हे पुढचं बघ, वाक्य- निलेश, कारण तुझं त्या नाव पुण्याहून आल्या अरे पुण्याहून आले? तुझं नाव भार्गवी का ठेवलं? फार भार्गवी असतात का तुम्ही? माझ्याकडे असतं ना, माझ्याकडे पानसट असं लिहिलेलं तुम्ही तुम्हाला दाखवलं असतं हे पानसट आहे पण म्हणून. तुझ्याकडे नाहीये, माझ्याकडे आहे. हा फरक आहे दोघांमध्ये. ओके. इश्कवाला लव मध्ये तुम्ही काय भूमिका साकारताय ती मला ऐकायची आहे. सुलग्नाची मोठी बहीण आहे जी तिला प्रेमाचा अर्थ शिकवण्यासाठी, कारण का या सगळ्या बायका तिला खूप त्रास देत आहेत थ्रू आउट द फिल्म, पण तिला नक्की जाणवून देणं की प्रेम तिचं नक्की आहे आदिनाथवरती, ते कॅरेक्टर माझं आहे सिनेमामध्ये. हो हो, म्हणजे प्रेम शिकवणारी बहीण असं म्हणायला हरकत नाहीये. अरे नवीन पोरगी पाहून एकदम भाव चढून जाऊ नका रे. शांत बसा. अरे आपल्या गावात आलेली पाहुणी नाही ते पळून जाईल ते. आणि एक लक्षात ठेवा, तुमचं जे चोरी करण्याचं हुनर आहे ते आज दाखवू नका इकडे. कोणाचे पाकिट मारू नका, ते ब्रेसलेट मारू नका, सनकाळ्या मारू नका, नाही तर पोलीस डिपार्टमेंटचे लोक इथं आलेले आहे, लक्षात ठेवा. धरून देतील. मी मध्ये पळणार नाही, आमचे त्यांचे जुने संबंध आहे. नमस्कार सर. नमस्कार. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. आज इंग्लिश आहे, आज इंग्लिश का? आज म्हणजे थोडासा मला तुला लक्षात आलं असेल आज मी काय इंग्लिश बोलतोय. म्हणजे इथे बसलेल्या सगळ्या लोकांना मी काय बोलतो ते कळलं पाहिजे. सगळ्या लोकांना कळतंय, विशेष कुणाला तरी तुम्हाला ऐकू. तर आधी ना थोडंसं मागे सरक. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. तर आय एम सरपंच ऑफ दिस तुकडवाडी. यु नो सरपंच. मला नाही कळलं. तर म्हणजे काय झालं की त्यामुळे या इथे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी आज या ठिकाणी माझ्यावर आलेली आहे. आज आपल्या गावाचं खरं भाग्य म्हटलं पाहिजे का पोलीस खात्याचा एवढा मोठा बडा अधिकारी आज या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल जोरदार त्यांना टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आपण. म्हणजे आपल्या ड्युटीमध्ये यांनी अनेक कर्तृत्व गाजवलेले आहेत, पण कधी कोणावर राग काढला नाही. ज्यांना जेव्हा राग आला तेव्हा त्यांनी आपल्या एका हाताचा राग दुसऱ्या हातावर तर यांच्याबद्दल मी काय बोलणार. यांनी अनेक मोठमोठ्या गुंडांना जेरबंद केलेला आहे. त्याच्यामध्ये कवट्या महाकाळ म्हणू का, ते सगळ्या रामोशी म्हणू का, टकलू हैवान म्हणू का, अशा मोठ्या मोठ्या गुंडांना म्हणजे अलग अलग टाईपच्या गुंडांना यांनी पकडून नेलेलं आहे. तर हे झालंय माणूस टाईप मध्ये लोक, पण बाहुला टाईप मधला तात्या विंचूला पण यांनी अटक केलेली आहे. हे फार महत्वाचं मला इथे सांगायचं वाटते की त्या तात्या विंचूला ओम पाठ सॉ करून टाकलेला आहे या लोकांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी एकदा. तर अशा या हरवणारी पोलीस अधिकाऱ्याचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आत्ता माजी सटकली संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. सर मी एकदम पुढे निघून स्वागत कर. तर फार मोठे इन्स्पेक्टर आज या गावामध्ये आलेले आहेत. आपलं भाग्य काय झालंय, इन्स्पेक्टर म्हणताय पण सिनेमामध्ये सर इन्स्पेक्टर असतात. सर फार मोठे दिग्दर्शक आहेत. सरांबरोबरच त्यांचं लाडकं लेकरू या ठिकाणी आलेलं आहे. त्याचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. तर माझा छकुला फेम एकनाथ कोठारे, राजनाथ कोठारे, आदिनाथ कोठारे असं त्यांचं नाव आहे. नीट घेण्यात गोळी घातली त्यांच्याकडे पिस्तूल आहे आता. तर यांच्याबद्दल कर्तृत्व म्हणजे माझा छकुला या चित्रपटामध्ये स्वतःच्या मामाच्या कशात गोट्या टाकून त्यांना घायल करणारे. म्हणजे हे जे लेकरू त्यावेळेस होतं, त्यावेळेस तुम्ही हे लेकरू पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं खोडकर व्यक्तिमत्वाचं लेकरू या ठिकाणी होतं. पण दिवसेंदिवस
ते एक शांत स्वभावाचे गृहस्थ निर्माण झालेले आहे त्याच्यातून. आणि तो अभिनय शिकलाय मी. असेल म्हणा तो अभिनय तुम्ही शिकला असेल, धंद्याची जबाबदारी म्हणा किंवा लग्न झालं म्हणा, अशा कशामुळे अभिनय तुम्हाला शिकायची गरज पडली असेल, काही हरकत नाही. तर असं हे गोंडस लेकरू आज आपल्या गावामध्ये आलेला आहे. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बालवाडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. थँक्यू. छोटा रे, आज मैं आपको बोलने चाहता हूं कि मैं यहाँ जो सत्कार करने वाला हूं वो है काय आज एकदम हिंदी बिंदी सगळं. हिंदी में बोलिए ना. हिंदी में इसीलिए मैं बोल रहा हूं क्योंकि मेरे को मालूम है कि मैं जो बोलूंगा ये लोग समझेंगे, लेकिन मैं जो बोलूंगा ये इन्होंने समझना चाहिए. इसलिए मेरा ये प्रयास चालू है कि मैडम आपके बारे में मैं क्या बोलूं. आपने जो मर्डर 2 किया था, तुम्हारी शादी हो गई क्या? सुलग्ना नहीं हुआ पर. नहीं हुआ. ऐसा पहले बोलने का ना फालतू में इतना टाइम. हॅलो ए लवकर स्वयंपाक करून ठेव. चांगलं चांगलं कर, चांगले चांगले गोड गोड पदार्थ कर. नहीं वो पावने आने वाले हैं, मेरे खास पावने हैं. हाँ, और वो तेरे को माहिरी जाने का था ना, वो माहिरी जाना तू अभी. इधर का टाइम पास कर रहे तो जब उनका नाम सुलग्ना का सुलग्ना पानीपुरी है. हाँ नहीं जल्दी जल्दी जल्दी. हाँ. अच्छा मेरे फादर आर्मी में है, मैं बोलना चाहती हूँ. वो सब कैंसिल करना, वो आर्मी का मामला है, उसमें हम पढ़ नहीं सकते. वो डेंजर है, सब डेंजर रहता हो. अपन अच्छे लोग हैं. अच्छे लोग हैं. तो दिल तोड़ संगठन के अध्यक्ष भारत गणेशपुरे को मैं स्वागत करने के लिए आमंत्रित करता हूँ. आज या ठिकाणी मला अत्यंत आनंद होतो आहे की मी ज्या व्यक्तीचं आता स्वागत करणार आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार आहे. एकदम सोजवळ स्वभावाच्या भार्गवी चिरमले या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण. तर रोमॅन्टिक सीन पण त्या अत्यंत सात्विकपणे करतात. इतक्या सात्विकपणे ते रोमॅन्टिक सीन करतात की सीनच्या शेवटी हिरो म्हणतो येतो ताई मी आज. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय साजूक तूप फॅक्टरीचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांचं मी काय सांगू. म्हणजे बाईचा त्याग बघा, हो त्याग बघा, बाईचा त्याग बघा. सुचित्राताई या ठिकाणी आलेले आहेत. यांचा बुवा अख्ख्या महाराष्ट्राला पैठणी वाटतो. ह्या 2 नंबरचा म्हणजे काहीतरी काळा बाजार करून ह्या पैठणी जिंकू शकल्या असत्या, पण ह्या बाई तसं करत नाहीत. पैठणी जिंकत नाही, त्याबद्दल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला सांगू मी, पण तुमचं दुःख आज मी बोलणार आहे मॅडम. आज तुम्ही मला अडवू नका. संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं दुःख सांगणार आहे मी. काय आहे मॅडमचा प्रॉब्लेम बघा कसा आहे. काय ह्या घरासाठी काय नाही करत. हा, सिरियल मध्ये काम करतात, फिल्म मध्ये काम करतात, हिंदी मध्ये पण काम करतात. पै जमवून हे बाई पैठणी जमा करते आणि यांचा बुवा त्या पैठणी चोरून घेऊन सगळ्या महाराष्ट्राला वाटतं. वाईट नाही वाटत एखाद्या बाईला. बघा किती परिस्थिती आहे बाईवर, पण तुम्ही काळजी करू नका मॅडम. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. अशा गोड सुचित्राताई आज ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय पैठणी उत्पादन संघाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर प्रत्येक सिनेमा तुमचा होता सर, आणि त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी. मला हे खरंच जाणून घ्यायला आवडेल की लक्ष्मीकांत बेर्डे आणि तुमची पहिली भेट कधी झाली आणि हे नातं कसं फुलत गेलं. तो एक फार एकदम गमतीदार किस्सा आहे. म्हणजे माझे आई वडील तुला ठाऊकच आहे स्टेज आर्टिस्ट, आणि त्यांचं एक खूप गाजलेलं नाटक होतं झोपी गेलेला जागा झाला. बबन प्रभू, आत्माराम भेंडे, माझे वडील अंबर कोठारे, माझी आई सरोज कोठारे, हे सगळे त्याचा मेन संच, ओरिजिनल संच. आणि जेव्हा बबन प्रभू गेले आपल्याला सोडून, तेव्हा आत्माराम भेंडेंनी ठरवलं का आपण हे नाटक पुन्हा एक त्यांच्या स्मरणार्थ आणायचं आणि ते नाटक पुन्हा आपण करायचं त्याच संचात. फक्त बबन प्रभूच्या भूमिकेत एक नवीन कलाकार शोधायचा. आणि त्याच्या तालमी सुरू झाल्या होत्या. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यात धूमधडाका करायचं प्लॅनिंग चाललं होतं.
आणि मला डोळ्यासमोर कास्टिंग म्हणजे तुला माहिती आहे प्यार के ज्याचे मी हक्क घेतले होते आणि प्यार के ज्याचा जो मेन शशी कपूर होता त्यासाठी माझ्याशिवाय दुसरं अल्टरनेटिव्ह आणि ऑफकोर्स किशोर कुमारसाठी अशोक सराफ तर होतेच. ओमप्रकाशच्या जागेवरती आपले शरद तळवळकर कन्फर्म होते. फक्त मेहमूदच्या रोलसाठी कोण हा मला एक प्रश्न होता. आणि मला असं कळलं का जे रिहर्सल चालू झाल्यात आणि तो जो मुलगा आहे कोणतरी एक नवीन मुलगा जो तो बबन प्रभूचा रोल करतोय तो अतिशय सुंदर काम करतोय. तेव्हा मी ते नाटक पाहायला गेलो आणि मी त्याचा परफॉर्मन्स पाहिला आणि म्हटलं मला मेहमूद मिळाला यार. आणि त्यावेळेला ना माझा फायनान्स बिनाची काही अरेंजमेंट नव्हती. मी त्याच्याकडे गेलो लक्षाकडे आणि म्हटलं लक्षा म्हणजे लक्ष्मीकांतजी मला लक्षा बोल सरळ तेव्हाच बोलला. अच्छा म्हटलं ओके लक्षा मला तुला साईन करायचं आहे. अरे वा व्हेरी गुड. मी आता एक फिल्म करतोय आणि सायनिंगसाठी तुला हा ₹1 हो. आणि तो रुपया त्यांनी घेतला त्याच सिरियसनेसनी आणि त्या रुपयाचा त्यांनी मला शेवटपर्यंत हात दिला. क्या बात आहे. म्हणजे नाणं किती खणखणीत निघालं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. छकुला हा सिनेमा सर तुम्ही आदिनाथला घेऊन केलं. एक मिनिट मला विचारायचं आहे छोट्या कोठाऱ्यांना की छकुला पिक्चर केलात ना तुम्ही मग ॲज अ प्रोड्युसर पप्पाने तुम्हाला काय दिलं चॉकलेट के पैसे? फटके दिले मला जेव्हा मी टेक बरोबर नाही द्यायचो तेव्हा. मला सुचित्रा मॅम तुमच्याकडे यायचं आहे. आदेश भाऊजी जेव्हा इतर घरांमध्ये जाऊन वहिनींना पैठणी देतात तेव्हा एक खेळ घेतात. दिवाळीला तुम्हाला वगैरे पैठणी द्यायची असेल तर खेळ घेतात चमचा लिंबू वगैरे असा? नाही मुळीच नाही. खेळ घ्यायला मुळात तो घरात असायला हवा ना. भाऊजी जेव्हा घराघरात जातात तेव्हा सगळ्या वहिनींना उखाणा घ्यायला लावतात. मी पण होम मिनिस्टर थोडे महिने सांभाळलं त्यामुळे तेवढ्या अधिकारानं मी वहिनींना उखाणा घ्यायला लावणार. तेवढ्या अधिकारानं मी नक्कीच त्यांना उखाणा घ्यायला लावू शकतो. दार उघड बये दार उघड असं म्हणत महाराष्ट्रभर फिरणारा आदेश आहे तसा भला. अहो बांदेकर अख्ख्या महाराष्ट्रभर फिरता कधी मधी आपल्याही घरी येत चला. उखाण्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एक मिनिट काय आहे मला काय ओरडू नका कळलं ना काय आहे आपलं काम? हा मला महेश कोठारेंना विचारायचं जरा एक. मी अनेक चित्रपट पाहिलेत तुमचे गाणी अप्रतिम असतात पण एका गाण्याचा अर्थच कळला नाहीये मला. कुठल्या? हा चिकी चिकी बुबुम बुम. हा चिकी चिकी बुबुम बुम म्हणजे काय? मी पण अर्थ शोधतोय आजपर्यंत. पण ते पेपरवर कसं उतरलं? नाही ते आमचे म्युझिक डिरेक्टर त्यावेळेला अनिल मोहिले आणि कवी प्रवीण दवणे आणि मी आम्ही अशी गाणं करायला बसलो होतो आणि अनिल मोहिलेनी चाल ऐकवताना मला असं नुसतं गंमत म्हणून ऐकवलं चिकी चिकी बुबुम बुम चिकी चिकी बुबुम बुम. मी म्हटलं हे लाईन चांगलं आहे द्या. आपण डाडाची भाषा असते तशी चिकी चिकी बुबुमची भाषा होती. एक नंबर. कशी माणसं येतात तुझ्या शोला? मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही राधा या नावावर खूप गाणी गायलीत मीरावर का गात नाही? कारण मी राधेचा ब्रँड अँबॅसेडर आहे. पण यापुढे मीरावर गा प्लीज. मीरा हवंय मला. दिसला पाहिजे तुम्हाला मीरा राधा आहे ना त्यांच्याकडे. कारण माझं नाव मीरा आहे. क्या बात आहे मॅडम. निषेध व्यक्त करते या कार्यक्रमावर. निश्चित अत्याचार होतात महिलांवर. पोलीस स्टेशनला चल. पोलीस स्टेशनला चल. निलेश मी जाते आता. मी पुन्हा येणार आहे पण याला पोलीस स्टेशन मध्ये टाकून भावनेच्या भरात झालं माझ्याकडे. भावनेचा भर दाखव. मी तुमचा मुलगा आहे. अरे हा बाबा काय हे खुर्ची बिर्ची कशासाठी लावली इथे? माझा ऍक्ट आहे ना. कुठला? झोपायचा. पप्पा अपमान करू नका सगळ्यांच्या समोर. आता माझा आपण तू करतोस ते हे कशाला बॉक्स वगैरे काय आणलंय घरात? अरे हा माझं कुरिअर आले. उघडा लवकर काय ते बघा आणि घेऊन जाते. बावलाय बावला. मामानं पाठवलं. वा मामा
अरे वा हे बाबा नीट उभा राहा नीट ये इथं ये इथं मामानं पाठवलाय माझ्या भावाला. अरे क्लास या क्लास सुपर 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 सुपर. हो बाबा हा काय तुम्हाला ज्यांना भेटायचं होतं ते आले आहेत. कोण कोण भावल्यांचा कार्यक्रम बघा सर. हा बसा बसा इथं त्याच्यामुळे तुम्ही बोलक्या भावल्याचा कार्यक्रम करणार आहात. हा कार्यक्रम करणार आहे. ह्याचं ना पाठी बटन असतं तिथून ऑपरेट करायचं. मी ऑन करतो मग एक आहे त्याची थांब ऑन कर. भार्गवी हे मी करत असतो. बावला काय पण नाही करत हे एकटा मी करत असतो. हा हे सगळं मी करत असतो. बावला काय नाही करत. बावला काय आईला मेलो असतो. एवढा घाबरलो ना घाम फुटला घाम लागली होती माझी. पण कसं बस हे तुम्हाला वाटेल ना असं केलं की टाळी देतो पण हा टाळी नाही देत टाळ्याच देत असतो. मी करत असतो. काय नाही करत बारकेली बावला मी करत असतो. आनंद अश्रू येते. कसं आहे ना मी याची ओळख करून देतो तुम्हाला. हाय आमचा अर्धवटराव. अर्धवट तुझा बाप असेल बाप. माझं नाव आहे तात्या विंचू. ओम भट स्वाहा. तात्या विंचू ओम भट स्वाहा. काय नाव आहे माझं? ओम भट स्वाहा. माझं नाव तात्या विंचू. चल ओळख करून दे. ओळख ओळख ओळख. सर सर आहे तात्याचू. घाबरून ना मी गिळला ना मी तात्या विंचू. हे सगळं मी करत असतो. बावला नाही करत. ती आहे भार्गवी चिरमुले. ओम भगवगे भार्गवी चिरमुले. आवडली 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 मला आवडली. मला मला हवी भार्गवी चिरमुले. ओम भगवगे तू घाबरू नको मी आहे. तो काय गेला कसं हे सगळं दाखवतो मी येतो. उद्या काय दाखवशील? ऐक शांत हो. हे बघ आवड्या. हे नाव घेतलं तुझं भावड्या. नाव तुझं. हे बघ आता मी मंत्र म्हणणार. मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम फट स्वाहा. मला मार नको मला. शांत हो. हे बघ ओम भगभुगे भगभुगे भार्गवी बदमासे. भार्गवी बदमासे मंत्र आहे माझा मंत्र आहे. ओम भगभुगे भगभुगे भगमासे भगनी हो. हे उठे उठ. बघ मंत्र म्हणणार माझा आत्मा तुझा. उठे उठ. ते बोल ना ते बोल ना निंबोनीच्या झाड.
हे बघ मंत्र म्हणणार मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम पट स्वाहा. नको मला सर 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 बंदूक घेऊन मारा ना त्याला गोळी मारा ना सर मारून टाका. सर मारा ना. महेश 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 हे बघ तुला महेश महेश असं बोलायचं आहे का? तू नुसतं तोंड हलव मी बोलतो. महेश 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 वाचू महेश. बस बस त्याला गोळी मारा ना गोळी. तुला कुठं गोळी मारायची? गंडस्थळावर. कुठं? गंडस्थळावर. तुला नंतर लय भारी पडेल बघ. नको. हे बघ 2 भुवयांच्या मध्ये असतं गंडस्थळ. अच्छा 2 भुवयांच्या मध्ये जास्त ते तर त्याला गोळी मार. मी आलो लक्ष. डॅमेज परत मारा लागली ना. काय लागत आहे त्याला गोळी मधोमध मारायला इथं. हो सर माहित माहित. अरे वा क्या बस क्या बात आहे क्या बात आहे. थँक्यू सर थँक्यू. मिळाला जाऊ शेवटचा किडा होता तो पण छान. चला येतो सर येतो मी. चला रे. हे कुठे चालला? आला माझ्या घरात चालला. तर सिनेमाविषयी चर्चा चाललेली आहे पण ज्यांच्यामुळे हा सिनेमा निर्माण झालेला आहे या सिनेमाच्या निर्मात्या आणि ज्या या सिनेमाच्या दिग्दर्शिका सुद्धा आहेत त्यांना आता या मंचावरती बोलावण्याची वेळ आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रेणू देसाई यांचं. रेणूजी इश्कवाला लव्ह मधून आम्हाला काय बघायला मिळणार आहे? थोडक्यात सांगायचं झालं इश्कवाला लव्ह मधून आजकालची जी जनरेशन आहे 20s 25 जे लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत आणि त्यांच्या डोक्यात जो ट्रॉमा होतो. पहिले एक 20 वर्ष अगोदर अरेंज मॅरेज वर्सेस लव्ह मॅरेज हा खूप मोठा टॉपिक असायचा घरामध्ये. मुलगी लव्ह मॅरेज म्हणले नाही तर मुलांनी लव्ह मॅरेज म्हणलं की सगळ्याच आई लव्ह मॅरेज नाही नाही आपल्या असं खानदानाची इज्जत जाईल असं ह्या लेवलचं चालायचं. आजकाल ह्या पॉइंटला आलेला आहे की लग्न करायचं की नाही. लव्ह आणि अरेंज खूप लांबची गोष्ट. लग्नच करायचं की नाही. आणि मुली खूप चांगल्या शिकलेल्या आहेत आजकालच्या आणि त्यांना असं वाटतं की आपल्या करिअरवर आपल्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल फ्रीडमवर आपल्या एक व्यक्तिमत्व त्यांचं झालेलं असतं. एक 22 ते 20 वर्ष घरात नांदून माहेरी. तर लग्नामुळे सगळा त्रास होईल आपल्याला. आणि सिनेमा जसा लोक बघतात आणि फीडबॅक जो मिळतोय की तसं नाही आहे. आपण एक बॅलन्स ठेवू शकतो लग्न आणि करिअर आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये. सो दॅट्स व्हॉट इश्कवाला लव्ह. ओ माय गॉड. आणि मला वाटतं हीच आपली भारताची संस्कृती आहे खऱ्या अर्थानं. संस्कृती जपायला पाहिजे. आपणच जपायला पाहिजे. आपण नाही जपली तर मग कोणी जप. प्रमोशनच्या निमित्तानं तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरताय. इथूनही पुढे दुसऱ्या प्रमोशनला जायचंय तर यातल्याच 2 कलाकारांना नेण्यासाठी खुद्द निर्मात्या इथे आलेल्या आहेत. त्यामुळे मी काय बोलणार आहे. सुचित्रा बांदेकर आणि भार्गवी यांना मी आता निरोप देणार आहे. पण कसं आहे आता वहिनी आमच्याकडे आल्या. वहिनी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही असं कसं जाऊ देणार. एक सरप्राईज आहे वहिनी तुमच्यासाठी. सगळ्या महाराष्ट्राला आदेश भाऊजी पैठणी देतात. मी सुद्धा 6 महिने सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. एक छोटा भाऊजी म्हणून या मंचातर्फे आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो की पैठणी ती तुम्ही स्वीकारावी ही विनंती. मला आज समजतंय की आदेश महाराष्ट्रभर पैठणी देतो तेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरती किती आनंद असतो आज तो मी अनुभवते. क्या बात है, क्या बात है. वाह. थँक्यू सो मच. पण आदिनंद मला परत एकदा तुझ्याकडे यायचंय. बाबा तर काय इतके जॉली आहेत तुझे मित्रच आहेत. मग आई जास्त जवळची असायची की बाबा?
दोघेही पण लहान असताना नाही पण लहान असताना बाबा जास्त जवळचे असायचे का बरं? आणि आई मला झोडून काढायची. काय सांगतो? काय चुकीचं केल्यावर कारण आई माझा अभ्यास पण घ्यायची लहान असताना. हो. तर मी खूप त्रास द्यायचो आईला आणि बाबा मला येऊन प्रोटेक्ट करायचे जेव्हा काही झालं असेल तर. आणि मी म्हणजे खूप मार खाल्लाय लहान असताना, खूप मार. जसं छकुलामध्ये होतास तसाच होतास. हो सेम सेम सेम. त्याच्यापेक्षाही वाईट. मी त्यांनी खूप असं सेन्सर करून तो सिनेमा बनवला मला असं वाटतं. पण लहान असताना म्हणजे असले कांड करायचो मी की मी इतका मार खायचो. मी शेवटी काय करायचो मग घरी येऊन काहीतरी केलं असेल कांड, शाळेत काहीतरी झालं नाही, आता काही करून आईला सांगावं लागणार कारण सिग्नेचर लागतं रिमार्क बुकवर. आणि तर मी आधी येऊन ज्या ज्या गोष्टीने आपण मार खाऊ शकतो त्या गोष्टी लपवायचो. म्हणजे छडी, बेल्ट, पाठ धुवायचं असतं ना ते असं दांडा तो पण तसा लपून ठेवायचो. आणि मग आईला जाऊन सांगायचो मम्मी असं असं झालंय. काय कुठे गेलं कुठे शोधण्यात सगळा वेळ जायचा. My God, two handsomest on stage. असं होणारच नाही की या मंचावरती सर आणि डेफिनेटली आदिनाथ अँड द लवली लेडी, हाऊ कॅन आय फॉरगेट यू, अँड स्वप्नील, दे वोंट शेक अ लेग. Let's dance, dance, oh baby. Tuesday love, प्यार romance, murder के सभी. Chatting on Wednesday, sitting on Thursday. Let's have a date on Friday. Baby, Saturday, Sunday, oh baby, Saturday, Sunday, everybody. अग पोरी फसलीच ग, अग पोरी फसलीच ग, मुखात गाडीत बसलीच ग. आता ये ना इकडं जाऊ जरा तिकडं ये ना. हट बाजूला हो तू पोरार, हट बाजूला हो तू पोरार, जाऊ नको तुझं पोरार, शिर जोरा जा तुझं कागद राहील पोरा. अग पोरी फसलीच ग, बाजूला हो तू पोरार. चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बो बम बम. आमना जराची तुझ्या माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू. चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बो बम बम. वाट ही धोक्याची तुझ्या माझ्या प्रेमाची होईल चर्चा सुरू. चिकिम बो बम, 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 चिकिम बो बम. सर खरं सांगायचं तर आमचं भाग्य आहे की आज तुम्ही आमच्या सोबत आहात आणि इतकं एन्जॉय करताय आम्हाला. त्याबद्दल जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. मला तुम्ही इतका मान दिला तिथे आज ह्या तुमच्या मंचावरती, जो मंच मी रोज पाहतो. म्हणजे मी कधीच तुमचा मंच मिस केलेला नाही आहे. प्रत्येक वेळेला तुमचा टेलिकास्ट झाल्यानंतर मी टी व्ही समोर असतो आणि आय रिअली एन्जॉय फ्रॉम माय हार्ट. त्या मंचावर मला याची संधी मिळाली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि माझ्या मुलाचा चित्रपट जो आहे इश्कवाला लव, त्याचं तुम्ही इतकं सुंदर प्रमोशन केलं त्याबद्दल सुद्धा तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आलेल्या पाहुण्यांना कॉटन किंग यांच्यातर्फे मिळणार आहे कॉटन किंगचे एरोसॉफ्ट NXT शर्ट, जे आरामदायी आणि मुलायम स्पर्शाला एका नव्या उंचीवरती घेऊन जातात. महेशजी कोठारे आमच्याकडे आलेले आहेत. किती मोठे दिग्दर्शक आहेत हे माहितीच आहे सगळ्यांना. पण एक आणखीन तुम्हाला सरप्राईज द्यायचं, गिफ्ट द्यायचं. सर तुमची परमिशन असेल. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. रोज सगळे खातात येते याडा म्हणून वेळा. श्वास घेऊन द्या, मला श्वास घेऊन द्या. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या.